नमस्ते मंडळी, कशा आहात सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मजेतच असाल. तर चला तर मंडळी, आज आहे चौथा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि आज आपण उंबरठा पूजा व उंबरापट्टी रांगोळी पाहूयात कशी काढणार आहे ते. आधी मी उंबरा स्वच्छ धुवून पुसून घेतला, नंतर त्याला हळदीचे लेपन केले आणि उंबरापट्टी काढण्यासाठीही हळदीचे लेपन केले मी. नंतर उंबऱ्याची पूजा केली. तिथं अशी फुलांच्या पाकळ्या ठेवल्या सर्व उंबऱ्यावर. स्वास्तिक दोन्ही बाजूला स्वास्तिक वगैरे काढून घेतले आणि मधला जो गॅप आहे त्यातही मी सर्व पाकळ्या अशा भरून घेतल्या. पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे आपला उंबरा आणि मधलं ते. आता उंबरापट्टी रांगोळी काढूया. त्यासाठी मी असे टिपके सर्व अशी एक पट्टी बनवून घेतली टिपक्यांची. आता हे पांढरे टिपके हाताच्या साहाय्याने असे सोडले, त्याला या टोपणाने असे गोल गोल करून घेतले. अगदी सोपी सुंदर रांगोळी आहे, सहज कुणालाही येऊ शकते. बोटाच्या साहाय्याने करायचे आहे, जास्त काही अवघड नाही. नीट पहा तुम्ही मी कशी बनवलेली आहे ती रांगोळी. सर्व बोटांच्या साहाय्याने मी सर्वच गोल ह्यांना आकार देऊन घेतला. पाहू शकता तुम्ही असा मी आकार दिलेला आहे. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे अशा पाकळ्या वगैरे मी ठेवल्या. उंबऱ्याची पूजा ही केली मस्त हळदीचं लेप वगैरे लावून. खूप प्रसन्न आणि समाधान वाटते मनाला असे केल्यानंतर. आता इथं मी फुलं काढत आहे. ही मी एक बांगडी घेतलेली आहे, बांगडीच्या सहाय्याने मी त्यात असे गोल गोल टिपके सोडले. चॉकलेटी कलर घेतलेला आहे मी फुलांसाठी. तर बोटाच्या साहाय्याने मी अशा त्याच्या पाकळ्या बनवल्या. पाहू शकता अगदी सहज कुणालाही येईल, लहान मुलाला सुद्धा येईल, इतकी सोपी रांगोळी आहे ही. रोज तर काढून दाखवणं शक्य नाही, पण जर गुरुवारच्या गुरुवारी मी उंबरापट्टी रांगोळी तुम्हाला नक्की काढून दाखवत जाईन. सोप्या सोप्या रांगोळी. फक्त तुम्ही मंडळी माझ्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असं कमेंट करून नक्की सांगत जावा. तेवढ्याच तुमच्या कमेंट आल्या की खूप छान वाटते, आणखीन उत्साह येतो नवीन रांगोळी वगैरे काढण्यासाठी. आणि अनुराधा वेज चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन असाल त्यांनी लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. नंतर सर्व फुलं बनवून झाल्यानंतर मी मध्ये असे पिवळे टिपके दिले आणि कडेने अशी पानं काढली हिरव्या कलरनी. पोपटी कलर आहे त्याने मी पानं काढली चमच्याच्या साहाय्याने. पाहू शकता तुम्ही किती रांगोळी सुंदर अशी दिसत आहे. साधी सोपी पण दिसायला खूप अशी सुंदर आहे. आणि हे पहा उंबरा किती सुंदर दिसत आहे. त्याला मी हळदीचे लेपन केलेले आहे. मधल्या ह्याच्यात मी अशा पाकळ्या सर्व पसरलेल्या आहे आणि ही उंबरापट्टी खूपच सुंदर दिसत